आदरणीय पंतप्रधान महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडं 100% आम्हाला माहिती आहे करण्यासारखी योग्यता तुमच्यामध्ये आहे आणि नक्की तुम्ही भारतातले नव्हे. आमचं तर मत आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही भारताच्या राजकारणातले कर्ण व्हावे आणि पंतप्रधान साहेब तुम्ही आंतरराष्ट्रीय जगातले तुम्ही कर्ण व्हावेत. पण ती तुमच्यात योग्यता 100% आहे. पण तुम्हाला कौरवांची साथ सोडून पांडवांची साथ द्यावी लागेल, अधर्माची साथ सोडून धर्माची साथ द्यावी लागेल, अन्यायाची साथ सोडून न्यायाची साथ द्यायला पाहिजे. आणि उद्योगपतींच्या पेक्षा धर्मगुरूंना तुम्ही तुमचे आदर्श मांडला पाहिजे. या सगळ्या लोकांना सांगायचं आहे आम्हाला तर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचा कर्ण बघायचा आहे. महाराष्ट्रात राज्य करणाऱ्यांना देश पातळीवरचा कर्ण झालेला बघायचा आहे. पण हे केव्हा त्या कर्णानं केलेली एक चूक सोडून तुम्ही सगळं केला तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. अन्यथा परत अधर्माची साथ देणाऱ्यांची शक्तीही कमी होते आणि बुद्धीही कमी होते. भविष्यात पुण्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून आपण लोकांनी याचा चांगला विचार करावा, चांगला निर्णय घ्यावा. सगळ्यांचे आता तुमचे विचार तर पॉझिटिव्ह झालेत, पण ते नुसता विचार असून चालणार नाहीत. आमचे वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सर कायम सांगणार विचाराशिवाय आचार आणि आचाराशिवाय विचार दोन्ही पण व्यर्थ आहेत. नुसता विचार चांगले आहेत पण कर्तृत्व नसेल तर ते शून्य आहे. कर्तृत्व चांगलं आहे पण त्याच्या मागे विचारच नसतील तर ते पण व्यर्थ आहे. आणि विचार आणि आचार दोन्ही एका ठिकाणी आले तर एक फार मोठा इतिहास त्या ठिकाणी घडतो. तो इतिहास पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजीराजांनी, पूर्वी आमचे शाहू महाराजांनी, या सगळ्या हे राजे जरी असते तर यांना राज्यकर्तेच म्हटलेत. आता तुम्ही राजेच आहात आणि तुम्ही लोकांनी विचार आणि आचार दोन्हीमध्ये साम्यता ठेवून, दोन्हीमध्ये एकता ठेवून तुम्ही महाराष्ट्रावर आलेलं संकट, देशावरही वेळोवेळी दहशतवादी येणारं संकट, वेगवेगळ्या बेरोजगारीच्या माध्यमातून आलेलं संकट, ह्या शिक्षणाच्या आदी माध्यमातून आलेले संकट, कुठलंही संकट असू दे त्या संकटाला फक्त आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे विचार करून त्या विचारामध्ये धाडस आणि पुरुषार्थ केलो तर नक्की आपली सगळी कामं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत.